दरम्यान राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला 30 अटी आणि शर्तींसह परवानगी मिळाली। छात्रों की गुंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांची परवानगी मिळाल्याची माहिती आहे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक पुरवण्याची अट असून कार्यक्रम वेळेत संपवण्याची आयोजकांना अट घालण्यात आली आहे। तर नागरिकांना पार्किंगचा त्रास होऊ नये याची देखील विशेष दक्षता घ्या असे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांना कार्यक्रमासाठी प्रवेश नको ही महत्त्वाची अट घालण्यात आली आहे। स्टेज मंडप मान्यताप्राप्त व्यावसायिकाकडूनच तयार करून घ्यावा। पुरुष आणि स्त्रियांची आसन व्यवस्था वेगवेगळी करावी। स्टेज मजबूत असल्याबाबतचं प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यावं। सर्व विभागाच्या परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे। नागरिकांना कार्यक्रमाला येण्या जाण्याकरिता 4 दरवाजे करावेत। आयोजकांनी खरं तर स्वयंसेवकांचा समावेश करावा ज्यात जास्तीत जास्त महिला स्वयंसेवक असतील। योग्य त्या प्रकाश योजना प्रतिबंधक साहित्य नागरिकांसाठी पिण्याचं पाणी आणि प्रसाधनगृहाची पुरेशी व्यवस्था करावी। कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवण्याचं देखील बंधन घालण्यात आलंय। कार्यक्रमा ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी ही देखील महत्त्वाची अट आहे। ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी। कार्यक्रमाला येणाऱ्या वाहनांकरिता आवश्यक पार्किंगची सोय करावी। कार्यक्रमाच्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित करावी। परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य रहिवाशांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी आणि कार्यक्रमात आक्षेपार्ह प्रतिमा चित्र बॅनर्स लावू नयेत। हायलाइट्स फोकस बीम लाईट्स आकाशात सोडण्यात येऊ नये। विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी। एअरपोर्ट अथॉरिटी CISF यांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन करू नका। कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे फोटोग्राफी करू नये। धार्मिक भावना दुखावली जाणार नाही त्याची सर्व जबाबदारी देखील आयोजकांवर राहील। कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी। कार्यक्रमाच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा वेळेत पोहोचण्याकरिता राखीव रस्ता उपलब्ध ठेवा। बेकायदेशीर कृत्य आढळून आल्यास कार्यक्रम कोणत्याही वेळी रद्द करण्यास आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवलाय। प्रवेशद्वारावर महिलांच्या चेकिंगकरिता महिलांची नेमणूक करण्यात यावी ही देखील महत्त्वाची अट आहे। कार्यक्रम ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा वापर करू नये। कार्यक्रम ठिकाणी येणारे VIP आणि आयोजक कमिटी सदस्यांना प्रवेशिकेशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये। सदरचे ना हरकत हे वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यानंतर ग्राह्य धरण्यात येईल। कार्यक्रम ठिकाणाच्या जागेवरून वाद निर्माण झाल्यास त्याच क्षणी ना हरकत परवाना रद्द करण्यात येईल। अटी टाकलेल्या आहेत। देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत। राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत। पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा। पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी। याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।